नमो बुद्धाय आणि जय भीम. सो आजचा जो आहे भाग 8वा तृतीय खंड पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा 134 पान नंबरवरती वाचते आहे. माझ्या बुकमध्ये 134वर पेज नंबरवर आहे. बट प्रत्येक ग्रंथामध्ये थोडंफार एडिशन्स त्यांच्या अकॉर्डिंग्स असतं, तर मग चेंज होऊ शकतं. सो आज आपण टॉपिक करते आहोत एक शिस्तहीनाची धम्मदीक्षा. ओके. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. कधीतरी आपण पूर्ण वंदना पण घेऊया. वंदनेचा पूर्ण व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो नक्कीच बघा. सो भाग 8वा द्वितीय खंड बुद्ध आणि त्यांचा धम्म पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. पॉईंट नंबर 1, एका शिस्तहीनाची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक शिस्तहीन माणूस राहत होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. त्याच्या हातून काही पापकर्म घडले की पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञ, याग आणि सूर्यचंद्र व अग्नी यांची पूजा करीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु पूजा, प्राण्यांचे बलिदान यांच्यासारखे शारीरिक कष्टाने कितीही विधी पूर्ण केली तरी सतत 3 वर्षे दुर्गोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची भेट घ्यावयाचे त्याने ठरवले. तेथे पोचल्यानंतर भगवान बुद्धांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याच्या पायावर लोटांगण घातले आणि त्याला खूप आनंद झाल्याचे सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींचा मनावर काही परिणाम होत नाही आणि ते केल्याने आदरणीय व्यक्तींविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी याची जाणीव होत नाही असे छान समजून सांगितले. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही गाथा म्हटल्या की त्याच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः त्या मुलाचे आईबाप भगवंताची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलांच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा ईर्षेपासून पूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच निवास करतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपल्या प्रज्ञेनुसार वागतो. शहाणा माणूस ऐहिक सुखांमध्ये गुंतून राहत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला याची त्याला इच्छा नसते. तो नेहमी शीलाचे सावधानतेने पालन करतो आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरतो. तो संपत्तीच्या किंवा मानाच्या नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान माणूस त्याच्या अस्थिर मनाच्या मित्राला सुधारण्याचा आणि त्याला सद्गुणाकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. पॉईंट नंबर 2, अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कोशल देशाची पसेंदी म्हणजेच की प्रसेनजीत नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात रक्ताने नेहमी बरबटले असत. त्याचे कामच लोकांना जखमी करणे व मारून टाकणे हे होते आणि तो कुणालाही दया दाखवित नसे. त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती. नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या अत्याचाराविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी माणूस बनविण्याचे ठरवले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपले पात्र चिवर घेऊन दरोडेखोर अंगुलीमाल राहत असे तिकडे निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. जेव्हा 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसं देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी सगळा जत्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने जाऊ लागले.
दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी आणि इतरतही लोकांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एक शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले. जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेल्या पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते, तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. ह्यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडू शकत असे, आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला कसा गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्यांना भगवंतांना म्हटले, थांब. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तर थांबलो आहे, परंतु तू दुष्कर्म करण्याचं कधी थांबवशील? तुला आपलासा करावे, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावे म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर तू त्याला एक संधी देशील तर त्याच्यामुळे तुझा कायापलट होईल. भगवंताच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावून गेला आणि म्हणाला, शेवटी मला या ऋषीने जिंकलेच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगतात, म्हणून मी तसा प्रयत्न करण्यास तयार आहे. आपल्या गळ्यातील माळ त्याने दूर फेकून दिली. भगवंताचे पाय धरून धम्म दीक्षेची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, ये माझ्या मागोमाग ये. आणि अंगुलीमाल त्याचवेळी भिक्खू बनला. भिक्खू अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या निवासाकडे निघाले. त्यावेळी राजा प्रसेनजिताच्या प्रसादाच्या अंगणात लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि मोठ्याने ओरडून, आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल नावाचा एका दांडगा डाकू अत्याचार करून निरपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे. महाराज, त्याचा निपात करा, असे तो समुदाय ओरडत होता. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले होते, पण त्याला यश आले नव्हते. एके दिवशी सकाळी प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला होता. भगवंतांनी विचारले, महाराज, काय झाले? मगधाच्या श्रेणीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छविंचा किंवा दुसऱ्यांचा एखादा शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवंत, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल एक या नावाचा दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निपात करावायचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे. महाराज, मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारित नाही, तो चोरी करत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एकच वेळ जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तुम्ही पाहिलेत तर तुम्ही काय कराल? भगवंत, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आव्हान करीन, अथवा वस्त्रे किंवा इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करीन. त्याचा तो अधिकार आहे. परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसांवर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय? त्यावेळी भिक्खू अंगुलीमाल भगवंताच्या अगदी जवळ बसलेला होता. अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, महाराज, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला. त्याच्या अंगावरील केस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नका महाराज, भिवू नका. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली. तो स्त्रीवर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, पूज्यवर, आपण खरोखर अंगुलीमाल आहात का? होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे गोत्र कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी म्हणजेच की मैत्रायणी होते. गार्म मैत्राणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व 3 पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. यापुढे 3च चिवर, ती देखील
पंसुकुलिक म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर मिळालेल्या कापडांचीच राहतील. या कारणास्तव त्या राजाने देव केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला. त्याचा वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला, अपराजितला पराभूत करण्याची आणि अशांतताला शांत करण्याची भगवंताची केवढी ही किमया. हा असा पुरुष आहे ज्याने काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तलवार याचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले. भगवंत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप उरकवायची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तिथून निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तर तिसऱ्याने खापरीचा तुकडा फेकून मारला. त्याच्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. त्याच्या भिक्षापात्राने तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर उभा येऊन राहिला. तो जवळजवळ येत असताना भगवंत म्हणाले, हे सगळं सहन कर अंगुलीमाल, हे सगळं सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्ती सुखाचा आनंद घेत तो म्हणाला, ज्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आस्था दाखवू लागतो. आपले दुर्गुणांनी भरलेले पूर्वजीवन तो आता सद्गुणांनी झाकून टाकतो. आपल्या ऐन तारुण्यात तो बुद्धाला शरण जातो. तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी देखील शिकवण ही समजून घ्यावी व मार्गाचा अवलंब करावा आणि सतत या मार्गाने जाऊन प्रज्ञेचे त्यांनी अनुसरण करावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणवून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होते, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, परंतु आता मुक्त झाले होतो. सो पॉईंट नंबर 3 आहे इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दारी होती. तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. त्या दरीमध्ये 500 दरोडेखोर राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात. त्या गिरकंदरापासूनच जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना कळून चुकले की त्या लोकांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते की त्याचे आचरण हे दुराचरण होते. भगवान त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्याच्या धम्माची माहितीही त्याच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्याच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंती माणसाचा वेश धारण केला. खडग आणि धनुष्य यांसह उत्तम झुलू घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या खोगीरात सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्यांचा लगाम मौल्यवान जड जवाहरी लावून सुजलेला होता. दरीत शिरल्याबरोबरच त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून तो घेरू लागले, पण त्याला पाहत क्षणी तो जमिनीवर पडले. त्याच्या अंगात असंख्य बाण शिरले आणि त्यांच्या जखमा झाल्या. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा, हे काय आहे? अरे देवा, हे काय आहे? त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेऊन टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाही. अंधश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना त्या जखमा आणि यातना देतात किंवा स्वतः सोसतात त्या माने क्षुल्लक आहे. धर्मोपदेश एकाग्रताने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनाच मी अंधश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून निघू शकतात, दुसऱ्या कशानेही त्या भरू शकत नाही. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही.
मूर्खपणासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणूक हाच त्यावर एक उपाय आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे त्या शिकवणुकीमुळे लोकांचे मार्गदर्शन होते. धम्माच्या शिकवणीमुळे अंधश्रद्धेचा नाश होतो. ती मानसिक दुःखे दूर करणे, आनंद मिळवून देण्यास ती धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती धम्म शिकवण ऐकतात त्यांचा सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादले आहे तोच या सुखाचा पदाला पात्र ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट कृत्यांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण आपोआप गळून पडले आणि जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. पॉईंट नंबर 4 आहे धम्म दीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावराचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि माणसे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात. जो दयाळू आहे तो कोणत्याच प्राण्याची हत्या करीत नाही. तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी सज्ज असतो. धर्म अमर आहे आणि या धर्माचे जो पालन करतो त्याच्यावर कधीही संकट कोसळणार नाही. विनयशीलता, ऐहिक भोगांविषयीची उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकांचे लक्षण आहे. दुर्बलाविषयी मैत्रीभाव, धम्माच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन खाण्यास किती आवश्यक आहे याची जाणीव, या गोष्टी वारंवार जन्मग्रहण करणे आणि मरणे यापासून सुटका करायचे उपाय आहेत. हे भगवंताचे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे मन परिवर्तन झाले आणि उपासिका म्हणून धम्मामध्ये दीक्षित झाल्या. पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि मैत्रीचे पुढील सूक्त ऐकताच त्यांच्याही मनाचे परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले, जो प्राणी मात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्याच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्याचे शरीर नेहमी निरोगी असते, त्याला शांतपणे झोप येते, त्याला चित्ताची एकाग्रता लाभते, त्याला वाईट स्वप्ने पडत नाही, देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. विषारू वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील कष्टापासून त्याचा बचाव होतो. अग्नी व पाणी याचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही. तो जिथे कुठे राहतो यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ अनिंसस होत. आणि हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना उपासक म्हणून धम्मात प्रवेश दिला. त्यामुळे त्यांना शांतीचा लाभ झाला. होप सो गाईज, इथे आपला द्वितीय खंड भाग 8 हे संपूर्ण झालेला आहे, पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता मी जे कंटिन्यू करेल ते म्हणजे तृतीय खंड, भगवान बुद्धांनी काय शिकविले. सो याच्यामध्ये नियर अबाउट 5 पार्ट आहेत आणि त्याच्यामध्येही सब टॉपिक भरपूर आहेत. आणि होप सो की तुम्हाला भाग 1 आणि भाग 2ची सिरीज खूप आवडली असेल. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल आणि यस, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.